आज बनणार आहे बघा मी चिकन, ते पण पाट्यावर वाटून मसाल्यामधलं आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तर त्याच्यासाठी बघा मी 1 किलो चिकन आणलेलं आहे। आता याच्यावरती लिंबू टाकून घ्यायचं, लिंबाचा रस टाकून घ्यायचा बघा। लिंबाचा रस टाकल्याने काय होते की पीस आहेत ना असे कडक राहतात, असे मऊ पडत नाही, जास्त खायला पण चांगले लागतात। अद्रकची पेस्ट, लसणाची पेस्ट, 1 चम्मच मीठ, हळद, हातानं मिक्स करून याला छान लावून घ्यायचं चिकनला आणि याला अर्ध्या घंट्यासाठी झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे हळद मीठ आणि लिंबू व्यवस्थित लागते आणि भाजी पण छान लागते खायला। आणि त्याच्यामध्ये आता मी पाट्यावर वाटून बनवणार आहे। हळद मीठ आणि लिंबू लावून झालेलं आहे। आता याला झाकण ठेवून द्यायचं, अर्धा घंटा असंच सोडून द्यायचं। याला गॅस चालू करायचा, गॅसवरती तवा ठेवायचा, तव्यावरती मसाले भाजून घेणार आहे मी। मसाल्यामध्ये बघा मी खसखस घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे आणि धने घेतलेले आहेत। तव्यावरती भाजून घ्यायचं, हलके भाजायचे बघा। धने खसखस आणि जिरे हलके भाजून घेतलेले आहेत। आता याला प्लेटमध्ये काढून घेते। त्याच तव्यावरती कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजण्यासाठी थोडं तेल टाकायचं, तेल टाकलं की कांदा लवकर भाजते। कांदा भाजलेला आहे, प्लेटमध्ये काढते। पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी। पाट्यावरती पहिले धने खसखस आणि जिरे बारीक करून घेते। याच्यावर थोडं थोडं पाणी पण टाकायचं, लवकर बारीक होतं। खूप दिवस झालं पाट्यावरती बनवलंच नाही, मसाले वाटलेच नाही तर। खसखस धने आणि जिरे बारीक झालेलं आहे। आता कांदा आणि कोथिंबीर बारीक करून घेते पाट्यावरती। मसाले बारीक करून झालेले आहेत बघा, पाट्यावरती काढून घेते। आता पाट्यावर वाटले ना भाजी पण छान होते बघा। खूप दिवस झालं मी पाट्यावर वाटलेच नव्हते मसाले, म्हणलं चला आज पाट्यावर वाटावं आणि भाजी बनवावं चिकनची। बघा मला दिसना पण झालं कारण आहे ना। चला आता चिकनची भाजी बनवते। गॅस ऑन केलेला आहे चिकनची भाजी बनवण्यासाठी। कढई ठेवायची, त्याच्यावरती कढईमध्ये बनवणार आहे मी। कढई गरम झालेली आहे, 2 माप तेल टाकायचं आहे। चिकन बघा 1 किलो आहे, याच्यातल्या अर्धीच भाजी बनवायची आहे, अर्धे ठेवून द्यायचं आहे मला। तेल गरम झालेलं आहे, पाट्यावर वाटलेले मसाले टाकायचे आणि मसाल्याला छान भाजायचं तेलामध्ये। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मसाला, थोडी हळद परतून घ्यायचं। मसाले छान भाजले ना भाजी खूप छान होते। मसाल्याला भाजताना घाई नाही करायची, पण मसाले छान भाजायचे। तेल सुटेपर्यंत मसाले भाजले ना तरी पण छान येते भाजीला। चिकनच्या भाजीला आम्ही खसखस वापरलेली आहे, खोबरं नाही वापरलेलं आहे। मसाल्याने तेल सोडलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये कलेजी टाकून घ्यायची, नंतर चिकन टाकून घ्यायचं, परतून घ्यायचं चिकनला। मसाले छान लागले पाहिजे आणि लगेच पाणी नाही टाकायचं, कारण चिकनचं पाणी सुटते, त्याच्यामुळं चिकनवरती झाकण ठेवायचं 10 मिनटं, गॅस कमी करायचा। 10 मिनटं झालेली आहेत। चिकनमध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं बघा। मला रस्सा बनवायचा आहे चिकनचा, म्हणून मी पाणी जास्त टाकत आहे। 10 मिनटं प्लेट ठेवायची आणि चिकनला छान शिजू द्यायचं। 10 मिनटं झालेली आहेत, चिकनला फिरून घ्यायचं असं, कोथिंबीर टाकायचा। चिकनची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा चिकनची रस्सा भाजी कशी झाली ते।